जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आत्ता आपण आलो आहे निमगिरी किल्ला पाहायला, निमगिरी आणि हनुमानगड। आणि हे बघा इथे बोर्ड लागला खांड्याची वाडी। त्या खांड्याच्या वाडीची इथे आलो आपण, रोड दाखवतो तुम्हाला। हे बघा इथं पाठीमागं आपल्या बोर्ड आहे खांड्याची वाडी। आणि बरोबर हा जो मागं रोड दिसतो ना, त्या रोडच्या इथं शाळा आहे, तिकडनं जायचं आहे आपल्याला निमगिरी। हा मागे निमगिरी किल्ला बघा, ही शाळा आहे आणि ह्या शाळेच्या शेजारनं रोड आहे आपल्याला इकडनं। हा निमगिरी, हा हनुमानगड। थोडंसं पुढे आलं की एक विहीर लागते, त्या विहिरीच्या उजव्या साईडला दोन कलाकार बघितले आपण आता, आणि हा तिसरा कलाकार। असे 3 कलाकार घेऊन फिरतोय आपण बघा सोबत। आणि हा समोर निमगिरी आणि हनुमानगड। बघित ना, काका येतात ना, इथं वरती रेड कलरची रेबिन लावलेली आहे। थोडं वरती आलोय आपण, त्याच्या ह्या साईडने आपल्याला वरती दत्ताभाऊला एक मंदिर दिसले। हा बघा मंदिराच्या पायऱ्या, जुन्याच पायऱ्या आहेत या। आणि हे बघा कसं कोरीव आहे, एवढंच आहे। दरवाजा असणार आहे हा पूर्ण, अर्धवट ते आता तर पडझड झाली त्याची पूर्ण। हे बघा या साईडला पण आहे, हे बघा नंदीची मूर्ती। ह्या बाजूला पण आहे, हे बघा मंदिराचे अवशेष आहेत ना, हे बघा इथं मी जुन्या मंदिरांच्या कमानीला पाहिले असे दगड। हे कळबाईचं मंदिर आहे जिथं आपण आता आलोय। आणि आता जाऊयात किल्ल्याकडं। मंदिराच्या इथं ही पाण्याची टाकी आहे ना, त्याच्या बरोबर ह्या साईडला इथं काही शिला आहेत जुन्या, कोरीव अशा शिला आहेत। त्या बघा किती सुंदर शिला आहे। आणि आता मंदिराच्या पुढल्या साईडनी रोड येते, पाहू आपण हे मंदिर, आणि त्याच्या उजव्या साईडनी ह्या साईडनी रोड आहे। थोडंसं पुढे आले ना तुम्ही इकडं जंगलात, इथं तुम्हाला रेबिन लावलेली दिसेल। हे बघा या साईडनी रोड आहे। हे बघा या साईडने आलो आपण, थोडंसं पुढं आलो ना तर या साईडला सुद्धा आपल्याला पिंड आणि गणेशाची मूर्ती, नंदी महाराज ही पिंड आहे, हे गणपती बाप्पा। इथं सुद्धा करू आणि शिला आहे नाही संदेश असतो। ह्या शिलांबद्दल माहिती तुम्हाला, हे जुन्या काळामध्ये कुठल्या योद्धाने किंवा काय कार्य केलं असेल तर त्याचे ते संदेश कोरून ते तयार केले जाते। आणि या साईडने आपल्याला जायचं वरती किल्ल्यावर, या रोडने आलो आपण। आणि इकडून जाणार होतो तर आपल्या दत्ताभाऊंना या साईडला काहीतरी दिसलं
तर ते पाहूयात चला इकडं काय आहे ते. जे बजरंग बली म्हणतात म्हटलं होते मारुती रायाचं मंदिर दिसते. हे वा, हे बघा, वा 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 वा, हे केवढे शिला आहे तिला. आणि हे बघा घोड्यावरती होते की खंडोबाची आणि बानूची आहे. आता खंडोबाची आणि बानूची ही मूर्ती. हे बघा खंडोबा राया आणि बानूची हे असे वाटते ती. हे बघा पूर्ण प्रत्येक शिलेवरती काय ना काहीतरी कोरलेलं आहे मित्रांनो. हे बघा आणि आता ह्या शिला भरपूर आहे तिथं. हे बघा आणि बरोबर इथं समोर मारुती रायाची मूर्ती, सुंदर अशी कोरीव मूर्ती आहे. तर ती पण जाऊन पाहू. हे बाई मारुती रायाची मूर्ती आपण सुंदर अशी कोरीव मूर्ती पाहिली. आणि ही समोर बघा ही सगळी विरगळ किती बघायचं की भरपूर मोठ्या प्रमाणात येते. हे मारुतीरायाच्या मंदिरापासून थोडं पुढं आलो ना तर इथं समोर पण एक अशी शिला दिसते आपल्याला. या अशा पाण्याचा रोड आहे जंगलाचा. ही शिला आपल्याला दिसली समोर. आणि या साईडने जायचं वाटतं. बोर्डाच्या जवळ आलो आपण. हे बघा इथं मॅप लावलेला आहे बरोबर. हे बघा हे समोरचं. आणि या बाजूने जायचं आहे आपल्याला. इथं सुद्धा वरती किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे. हे बघा इथं समोर. किल्ल्याच्या पायथ्याशी आलो असं म्हणायला आपण हरकत नाही. पाठीमागे या साईडला निमगिरी आणि या साईडला हनुमानगड आहे. लवकर आलो आपण. सत्यवान सरांची कृपा म्हणायची आपल्यावरती. चांगलं आहे त्यांचं रो हाऊस मित्रांनो. अवश्य भेट द्या तिथं. कारण तिथनं आहे ना लेण्यांद्रीचा गणपती किंवा ओझरचा विघ्नेश्वर, शिवनेरी किल्ला, हा निमगिरी म्हणा किंवा हटकेश्वर आणि आजूबाजूचा बराचसा परिसर जवळ आहे. हार्डली 25-30 हडसर किल्ला हार्डली 25-30 किलोमीटरच्या पेक्षा जास्त नाही आहे. आणि आजूबाजूला पाण्यासारखं पण भरपूर आहे. तर त्यांचा मी ॲड्रेस, त्यांचं नाव, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि जिथं त्यांचं छोटंसं ते फार्म हाऊस आहे त्याचं लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल मी. तर ते जरूर पाहा. हे पहा थोड्या वेळाच्या व्हिडिओ बनवून तुम्ही हे पाहिलं होतं. आणि ह्या सरळ नळीने आपण वरती आलो. ह्या नळीने का काय ते. आणि आत्ता इथं वरती आपल्याला समोर ह्या कोरीव पायऱ्या चालू होतील. पण त्याच्या आधी ह्या साईडला पण काहीतरी दिसले आपल्याला. इथं काय पाहू ते. मला वाटतं इथं लेणी असावी. लेणी असणार इथं.
इकडनं आलो आपण या गावामधनं आणि हा आजूबाजूचा परिसर काय बघा. आलोय वरती आपण त्या रेलिंग पाशी या साईडने आलो आणि आता ह्या पायऱ्यांनी आपल्याला जायचं आहे वरती. सरळ आहे त्या पायऱ्या बघा, एकदम सरळ स्ट्रेट आणि अजून वरती पण आहेत पायऱ्या त्या. तर चला जाऊयात वरती आपण. बरंच लांब आहे अजून पायऱ्या. इथून पार खाली नाव राहायचे, याच्या पण खाली पायऱ्या आहेत त्या. थोड्याशा पायऱ्या चढून आलो आपण वरती आणि अजून बऱ्याचशा आहेत त्या पायऱ्या बाकी. कागा बघा इथे तिथपर्यंत, त्याच्या पण पुढे जातो पायऱ्या, खूप मोठ्या पायऱ्या त्या. खोदलेल्या पायऱ्या आपण पण प्रयत्न करूया. अजून इथं समोर पायऱ्या आहेत त्याच्या, तिथं पायऱ्या आहेत अशा आणि आता आपण आहोत निमगिरीवरती. जोराचा वारा आहे. अजून ह्या पण पायऱ्या चढायच्यात आपल्याला, बऱ्याच मोठ्या पायऱ्या आहेत त्याला. या साईडने आलो आपण,
इकडनं खाली त्या साईडने पायऱ्या होत्या. आणि हे बघा पूर्ण कातळाचा हा जो खडक आहे ना, पूर्ण कातळाचा खडक फोडून बघा किती छान तयार केले. पूर्ण खडक फोडलेला आहे हा कातळाचा. आणि ह्या मोठमोठ्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत. 2 प्रकारच्या पायऱ्या आहेत. इथून ह्या साईडच्या वेगळ्या आहेत, इथून ह्या साईडच्या वेगळ्या आहेत. बघा ह्या सी आकाराच्या ह्याच्यामधून आपण आलो वरती. पूर्ण कातळामधला हा खडक फोडून तयार केलेला आहे पायऱ्या. आणि बरोबर त्याच्या ह्या साईडला एक छोटीशी गुहा टाईप आहे. गुहा नसावी, पाण्याचा टाका असावा हे, कारण इथून वरनं पायऱ्या आहेत त्याला. या पायऱ्याने इथपर्यंत खाली उतरता येत असणार आहे. हे पाण्याचा टाका असणार आहे. होते ह्या लेवलला असेल हे. हा जो आपला हात आहे ना, ह्या लेवलला असणार आहे. हे पूर्ण पॅक असणार आहे. इथं पाणी असणार आहे. पाण्याचा टाका आहे. आणि अजून थोडं वर आलो ना आपण की बघा इथं हे दरवाजाचे खालचे फक्त उरलेले अवशेष आहेत. इथं दरवाजा होता आणि ह्या दरवाजाच्या शेजारीच हे पाण्याचा टाका होता. पाण्याचा टाका होता ते. हे बघा इथून उतरायचं आणि ते पाणी घ्यायचं प्यायचं. त्याचं टाका होतं पाण्याचं. आणि आलोय आपण आता फायनली वरती. या साईडने आलो आपण सरळ पुढं त्या दरवाजापासून उजव्या साईडला. आणि थोडंसं पुढं आलो की आपल्याला इथं हे बघा पाण्याचा टाका लागला. इथं एक आहे, खाली एक आहे. ह्या टाक्याच्या या साईडला अजून एक पाण्याचा टाका शेजारीच. इथं पण काहीतरी आहे. इथं पाहिले आपण ती 3 पाण्याची टाकी. थोडंसं वरती आलो तर इथं अजून एक पाण्याचा टाका सरळ आयताकार यायचा आहे. आणि हे मंदिर पाहिलं आपण कसले ते. हे पहा आतमध्ये सुंदर अशी मूर्ती आहेत. ती मूर्ती आहे आणि समोर ही शिवलिंग पहा एक मोठं आहे. थोडं तोडफोड आहे त्याची. छान दिसते मोठं. आणि त्या टाक्या पाण्याच्या आपण पाहिलेल्या तिथं समोर हनुमानगड. तिथून आता आलो आपण त्या मंदिरापासून. समोरच मंदिराच्या 2 कोरीव अशी अजून पाण्याची टाकी आहेत. हे पहा त्या पाण्याच्या टाक्याच्या पासून अजून थोडंसं पुढं आलो आपण. हा तर अजून 2 पाण्याची टाकी दिसली आपल्याला. ही पलीकडची 2 टाकी आत्ताच बघितली आपण. आणि त्याला चिटकून अजून एक हे टाका आहे तिसरं. त्या बाजूने काका दिसतं ना, त्या बाजूने जायचं आपल्याला सरळ. पूर्ण गडाला वेढा मारणार आहे आपण. पाण्याची टाकी आणि तेवढं एक मंदिर तेवढंच राहिले गडावरती. इथून आलो त्या लेणीपासून, त्या पाण्याच्या टाक्यापासून आपण. आणि हे बघा इथं लेणी पाहायला मिळते आपल्याला. गाडली गेलेली आहे पूर्ण खाली. हा बघा आतमध्ये इथं
इथं आतमध्ये बघा इकडनं लेणी पाहू आपण थोडी आतमधनं. आणि त्याच्या पुढं सुद्धा विकास भाऊंना इथं काहीतरी दिसलंय पुढं म्हटले. अरे इथं पण लेणी आहे. पलीकडे अजून एक लेणी आहे. इथून तिकडे जाऊ आपण. हे बघा काका जिथे आहेत ना तिथे एक लेणी पाहिली आपण. त्यानंतर इथं ही आत्ताची पाहिली. अजून थोडं पुढं आलो ना तर या साईडला सुद्धा आहे. इथे एक टाक आहे पाण्याचं. आणि हे बघा हे आतमध्ये बरंच मोठं आहे. हे बघा समोर दिसतंय का तुम्हाला घोरपड आहे. छोटं पिल्लू आहे घोरपडीचं. इथे गेलतो याच्यामध्ये आपण आतमध्ये. मोठं आहे बरंच. छोटं घोरपडीचं पिल्लू बघितलं आपण. आणि आता परत त्याच्या अजून या बाजूने जायचं आपल्याला इकडनं. बघा सरळ खाली खोल कडा आहे असा सरळ खाली. इथून बघा सरळ खाली आहे. बरंच हनुमानगड पूर्ण किल्ला गोल फिरून आलोय आपण ह्या साईडने. अख्खा गोल 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 फिरून ह्या साईडने आलोय आपण इकडं परत एकदा. आता हनुमानगडावरती जायचं आपल्याला. बघा इथनं असं दत्ता भाऊ दिसतात तुम्हाला इथं पायऱ्यांच्या इथं. चला जाऊन येऊ. इथं वरती आणि तिथून ज्या ह्या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या चालू होतं ते बघा या निमगिरी किल्ल्याच्या. इथं डायरेक्ट इथपर्यंत खाली पार तशा अजून खाली अजून खाली अजून खाली त्याचे झाड नाही डायरेक्ट तिथपर्यंत रित्या. एवढ्या उंच आणि लांबलचक पायऱ्या आहेत. अख्खा डोंगर आहे अख्खा डोंगर. आणि आता चाललोय आपण हनुमानगडावरती. आकडे
तर वरती आलो आणि इथं पडले पूर्ण आहेत ना पाण्याचा टाका आहे इथं आणि खाली बघा टाकायचे इथं आतमध्ये आणि त्याच्यावरती इथं डिझाईन मस्त बनवली बघा किती छान वरचं आणि हे खालीचं ते आणि ह्याच्या शेजारी इथं बघा छोटासा डाग आहे आणि याच्या शेजारी अजून एक गाडलं गेलं आहे पूर्ण त्या बाजूला होतो आपण तिकडनं इकडं पुढं आलो तर इथं एक आपल्याला कोरीव पाण्याचं टाकं पाहायला मिळतं या साईडने आलो आणि वरच्या भागावरती आल्यानंतर आपल्या इथं हे पहा वाड्याचे अवशेष फक्त राहिले तिथं थोडेफार इथं असा वाडा होता आणि या बाजूने जाऊयात पुढं हे वाड्याचं बघा इथं कसं अवशेष आहेत आणि मोठा वाडा आहे हा आणि हा जो डोंगर आहे याच्या पाठीमागाचा जो डोंगर दिसतोय ना तो आहे हडसर किल्ला इथे धरण ह्या किल्ल्यावरती काही पाण्याची टाकी आणि तो आपण जो वाडा पाहिला तो वाडा एवढंच उरलंय बाकी काही नाही उरलेलं हे बघा इथे एक टाका पाहिलं इथे एक पाहिलं आपण पाण्याचं टाकी ते त्या साईडला आणि हे बघा ह्या रोडने आलो आपण आणि इथे एक पाण्याचं टाकी इथे दोन पाण्याची टाकी पाहायला मिळाली आपल्याला आपला मेन रोड ह्या साईडला आहे तिथनं जायला आहे वरती निमगिरीला बरंच लांबनं आपल्या दत्ताभाऊला काहीतरी दिसलं म्हणून इकडे आम्ही पाहायला आलो तर हे बघा इथं खाली ते सुंदर अशा कोरीव मूर्ती आहेत बघा हे बघा ही मूर्ती पण बघा डिझाईन बघा आतमध्ये हे बघा अशी तोडफोड झाली या मूर्तीची ते मंदिरा टाईप सगळं आतमध्ये मोठं मंदिर आहे आणि इथं एकदम खाली खोल बघा आहे कोरीव असा मोठा असा पाण्याचा डाग बघा हे मंदिर आतमध्ये पिंड बघा एक वेगळ्या प्रकारची पिंड पाहतोय आपण गाडलं गेलेलं आहे पूर्णपणे हे बघा पूर्ण गाडलं गेलेलं आहे मंदिर हे ते पाण्याचं टाकं